राजेंद्र हगवणेचे कारनामे आता बाहेर येतात, तर त्या देखील आपण पाहूयात। वैष्णवी हगवणेला लग्नामध्ये दिलेलं 51 तोळे सोनं बँकेकडे गहाण आहे। हगवणे कुटुंबानं कसपटे कुटुंबाकडून 51 तोळे सोनं घेतलेलं होतं। पैशाच्या हव्यासापोटी हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा बळी घेतलाय। वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा हगवणे कुटुंबावर आरोप। हगवणे कुटुंब आर्थिक विवंचनेमध्ये निलेश चव्हाण हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, अनिल कसपटेंचा आरोप। माझी मागणी अशी राहील की यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे, कारण यांनी संगनमताने कट करून माझ्या मुलीला मारून टाकलेलं आहे। फरार निलेश चव्हाणचा कमरेला बंदूक लावून नाचत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या माहेरच्यांनाच धमकावल्यानं गुन्हा दाखल झालेला आहे। वैष्णवी हगवणे प्रकरण 10 महिन्याच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी बंदूकधारी निलेश चव्हाणवर अखेर गुन्हा दाखल। बावधन पोलिसांकडून निलेशचा शोध सुरू आहे। 21 मे पासून निलेश फरार। निलेश चव्हाणच्या घरी रात्री उशिरा पोलीस धडकले। वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावताना वापरलेली बंदूक पोलिसांना सापडलीच नाहीये। पोलिसांकडून निलेश चव्हाणचा लॅपटॉप जप्त। निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात। निलेशनं कसपटे कुटुंबियांना धमकावलेलं होतं, तर निलेश चव्हाण पोलिसांसमोर सरेंडर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। फरार काळामध्ये हगवणे कर्नाटक सीमेवरच्या कोगनोळीत हेरिटेज रिसॉर्टमध्ये वास्तव्यास माजी आमदार वीरकुमार पाटीलचा मुलगा प्रीतम पाटीलच्या नावे बुकिंग होतं। 19 मेच्या रात्री बुक केलेली रूम 21 मेला चेकआउट केलं। आरोपी राजेंद्र हगवणे मावळातील पवननगर भागामध्ये असलेल्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी होता आणि याच फार्म हाऊसवर आरोपी राजेंद्र हगवणे थार गाडी घेऊन आल्याची माहिती। सुनांना जनावरांप्रमाणे वागवणाऱ्या हगवणे कुटुंबाचा जनावरांसाठी मात्र खास कार्यक्रम। बैलाच्या बर्थडे पार्टीला गौतमी पाटीलला नाचवलं होतं आणि कार्यक्रमातील हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय।